आवडती देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेदा विस्तार कृपादाने कथेदा विस्तार कृपादाने कथेदा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हेच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा सर्व जीवांना देवाला आवडणाऱ्या भक्तीचं स्वरूप सांगतात. का सांगतात म्हणाल तर याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हणजे ते सांगण्याकरता आले होते म्हणून सांगतात. जो जे कार्य करण्याकरता आलेला असतो त्याने ते कार्य करणं कोणी चुकीचं म्हणू शकत नाही. लक्षात घ्या, एखादा शिक्षक बदली होऊन आपल्या गावी आला, तो नियमितपणे शाळेत जाऊ लागला, विद्यार्थ्यांना शिकवूही लागला. स्थानिक काही मंडळी त्या शिक्षकाबाबत काय चर्चा करू लागली, का हो हे नवीन बदलून आलेले शिक्षक खुशाल रोज शाळेत जातात आणि शिकवतात. मग मला सांगा त्याचं ते चुकीचं आहे काय? त्याने काय पथ्य पिसत बसावं का? अहो तो शिकवण्याकरताच इथे आलेला आहे. त्याचं शिकवणं जसं कोणी गैर म्हणू शकत नाही तसं तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून धावतायत, तेव्हा अशा आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो
अशी तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाने बोलिले येरूजी सात भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाने बोलिले वासी आलो याच कारणासी. याच कारणाकरता मी इथे आलो. कोणतं कारण? आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला योग्य रस्ता त्यांना कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराचा रस्ता दाखवण्याकरता इथे आले, तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? तर त्यांनी रस्ता दाखवला तो भक्तीचा. बाबांनो, भक्ती करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटाने जाऊच नका. नका जाऊ आडराने, ऐशी गरजेची पुराणे. भक्तीचीच वाट धरा. तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी. याच वाटेने तुम्ही चला, असं तुकोबारा लोकांना आग्रहाने सांगतायत. तुकोबारा म्हणतात, हेच साधन मी का सांगतो, याच वाटेने जायला का सांगतो? महाराज का सांगता बरं? महाराज म्हणतात, अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय, अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा. अन्य वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. कलीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आणि कलीवर मात करणारं सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते भक्ती आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, हीच साधना आम्ही समाजाच्या समोर ठेवणार. पिटू भक्तीचा डांगोर. भक्तीचा डांगोर आम्ही पिटणार. हीच वाट आम्ही समाजाच्या पुढे ठेवणार. महाराज, भक्ती करा, भक्ती करा असं तुमचं म्हणणं आहे. हो, या भक्तीचा उपयोग काय होणार? तुकोबारा म्हणतात, भक्तीचा उपयोग सांगू, ही परलोकी तुमच्या कामाला येईल. करारी भक्ती परलोकी ये कामा, सोडविल यमा पादोरिया, सोडविल यमा पादोरिया. करारी भक्ती परलोकी कामा, सोडविल यमा पादोरिया, सोडविल यमा पादोरिया. कराहरी भक्ती परलोकी एक काम. परलोकी तुमच्या कामाला येईल. काय कामाला येईल? सोडविल यमापासून. या यमापासूनही तुम्हाला सोडविल. इतर काही करण्याने यमापासून तुमची सुटका होणार नाही. तुमची सत्ता तिथे सोडवायला येणार नाही. तुमची संपत्ती तिथे सोडवायला येणार नाही. ती सत्ता इथंच राहील, संपत्ती इथेच राहील. तिथे सोडवायला येणारी फक्त भक्ती आहे. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यम आज्ञा. इतर काही आपल्या बरोबर येऊ शकत नाही. आपण जी भक्ती करू, साधना करू, सेवा करू, तीच आपल्या बरोबर सोडवायला येणार आहे. सत्ता संपत्ती इथेच राहते, ती तिथे येऊ शकत नाही. मी प्रवास करत होतो, काय रोजच प्रवास चालू आहे. प्रवास करत असताना समोर जड वाहनं चाललेली होती पुढे, आणि समोरून येणारे सारखे वाहनं होते. त्यामध्ये ओव्हरटेकला संधी मिळत नव्हती. तेव्हा पुढच्या गाडीच्या मागेच आम्हाला गाडी धरावी लागली, चालावं लागलं. सहज माझं पुढच्या चाललेल्या ट्रककडे लक्ष गेलं. त्या ट्रकच्या मागच्या फाळक्यावर
वाक्य लिहिलेलं मला वाचण्यात आलं. मला ते वाक्य अतिशय उद्बोधक वाटलं, खूप आवडलं. किती याच्यातून समाजाला दिशा मिळू शकते. संतांच्या वचनाचा कसा थोडक्यात भाव इथे स्पष्ट केलेला आहे. खूप उद्बोधक वाटली ती 2 वाक्य मला. तिथे 2 वाक्य अशी होती, तिथे पैशाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. पैशा रे तू सांग, मी तुला कसं कमवू. मी खूप प्रयत्न केले, प्रयोग केले, परिवर्तन केले, पराकाष्ठा केले, परंतु कुठल्याच धंद्यात मला यश आलं नाही, कुठेच काही पैसे मिळू शकले नाही. म्हणून पैसे तूच सांग मला, मी तुला कसा मिळवू. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा, हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न याच्यापेक्षा अतिशय उद्बोधक मला वाटला. दुसरा प्रश्न पुढे असा होता, समजा तू यदा कधीच मला कुठल्या प्रयोगात, व्यवसायात तू मला मिळालाच समजा, तर मला दुसरी जी पुढची अडचण दिसून येते, त्या अडचणीतून तुला काय मार्ग सांगता येत असेल तर सांग. आणि दुसरी अडचण कोणती दिसून येत होती, तर पुढचा दुसरा असा प्रश्न विचारला होता, समजा तुम्हाला मिळालाच तर मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. मेल्यानंतर मी तुला बरोबर कसा घेऊन जाऊ सांग. कसा घेऊन जाऊ सांग. जसे इन्कम टॅक्स सल्लागार आपल्याला सल्ला देतात की या पद्धतीने आपल्याला आपली संपत्ती वाचवता येईल, या बाजूने चला, त्या बाजूने चला. तसं पैसा तुलाच काय माहीत असेल तर सांग की मी मेल्यानंतर तुला बरोबर कसा घेऊन जाऊ सांग. आजपर्यंत कोणालाही नेता आलेला नाही, रावणासारख्याला नेता आलेला नाही, त्याची संपत्ती इथेच राहिलेली आहे. तो का म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तो का म्हणे, द्रव्य मिळविले मागे हे तो कोणासंगे गेले नाही. आजपर्यंत कोणालाही नेता आलं नाही, आताही कोणी नेऊ शकत नाही, पुढे कोणी नेणार नाही, नेण्याची शक्यताही नाही. म्हणून बरोबर येणारी काय आहे तर ती भक्ती आहे. सत्ता इथेच राहणार, तुमची संपत्ती इथेच राहणार, सोडवायला येणार ती भक्ती. म्हणून करा हरी भक्ती परलोकी कामा सोडवेला यमापासून या. ज्या वेळेला आपलं आयुष्य संपतं त्यावेळेला यमदूत येतात, आपल्याला घेऊन जातात, यमासमोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला बोलावून घेतो. चित्रगुप्ता इकडे. काय हे बघा, ते खडकओझरचे आलेले आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा मला सांग. चित्रगुप्त म्हणतात, निर्णय काय म्हणजे याच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा, याला कुठे पाठवायचं, काय करायचं. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मनावर थोडाच आहे, निर्णय त्याच्या रेकॉर्डवर आहे, त्याच्या फाईलवर आहे. त्याने आजपर्यंत आयुष्यात काय केलंय त्याच्यावर त्याचा निर्णय अवलंबून आहे, आपल्या मनावर थोडाच आहे. मग सांग तुम्हाला. यम चित्रगुप्ताला विचारतो. नारद पुराणात म्हटलेलं आहे, अथ कालश्चित्रगुप्तम आहूयेदमभाषत अस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. अथ काल हा चित्रगुप्तम आहूय, चित्रगुप्ताला काल बोलावून घेतो. अथ काल हा चित्रगुप्तम आहूय इदम अभाषत, हे म्हणाला. काय म्हणाला, अस्य शिक्षा विधान, याला कोणती शिक्षा द्यायची ते तुम्हाला सांग. मात्र एक लक्षात घे, त्याच्यातलं काही कमी करू नको, त्याच्यात तू काही घालू नको, तुझ्या पद्धतीचं. यथावत वद पंडित, यथावत जसं असेल तसं सांग. तर चित्रगुप्त म्हणला, माझ्याकडे त्याची फाईल आहे, मी देतो तुम्हाला. सर्वांची फाईल चित्रगुप्ताकडे आहे बरं का. फक्त खडकओझरवाल्यांचीच आहे असं नाही, पालखेडवाल्यांची आहे, परसूलवाल्यांची आहे, चांदवडवाल्यांची आहे, सोग्रसवाल्याची आहे. सर्वांची फाईल चित्रगुप्ताकडे आहे.
चित्रगुप्त म्हणतो, त्याची फाईल मी देतो तुम्हाला. चित्रगुप्त उठला, गेला जम्बूद्वीप, आशिया खंड, त्यातला भारत देश, त्यातला महाराष्ट्र, त्यातला नाशिक जिल्हा, त्यातला चांदवड तालुका, त्यातलं खडकवासला गाव, त्या गावातली अमुक गल्ली, त्या गल्लीतला अमुक घर, त्या घरातला हा अमुक माणूस, आणि त्याची फाईल घ्या. ती काढली आणि यमाकडे दिली. यमाने ती उघडून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, हा कधीच मंदिरात दर्शनाला गेला नाही. पुढे असं वाक्य लागलं, बरं मंदिरात नका जाईना दर्शनाला. आपल्या प्रत्येकाच्या घरात मंदिर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरात मंदिर आहे. देवघर आपल्या प्रत्येकाच्या घरी आहे. त्या मंदिरात तर दर्शनाला गेलं नाही, घरच्या मंदिरातल्या देवाचं कधी दर्शन केलं नाही. बरं जाऊ द्या ते देव्हाऱ्यावरचे देव, चालते बोलते देव आहेत आपल्या घरात. कोण? आपले आई वडील. हे चालते बोलते दैवत आहे आपलं. मातृदेवो भव पितृदेवो भव. त्या आई वडिलांचंही कधी याने दर्शन घेतलं नाही. बरं बाहेर जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. बाहेर जनता, त्या जनता जनार्दनाची कधी यांनी सेवा केली नाही. त्यांनाही कधी चांगलं पाहिलं नाही. भलतं पित होता, भलतं खात होता, भलतं काही करत होता. नाम सप्ताहात याने कधी भाग घेतला नाही. अन्नदानातही कधी याने भाग घेतला नाही. उलट सप्ताह हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत होता. असंही खाली वाक्य लागतं. कधी गावातल्या चांगल्या कार्याला याने साथ दिली नाही. जिथे तिथे कार्य हाणून पाडण्याचाच प्रयत्न करत होता. दोघा भावाभावांचे भांडणं लावून देत होता. दोघांना कचेरीत लावत होता, दोघांकडूनही चरत होता. नको नको तेच धंदे सर्व यांनी केले. भलतं पीत राहिला, भलतं खात राहिला. सर्व गावाला त्रस्त करून त्यांनी सोडलं होतं. एके दिवशी खूप प्याला, पडला मेला. फाईल संपली. चित्रगुप्तला यम म्हणतो, चित्रगुप्ता झाले पाहिजे. हो झाले, संपले. म्हणजे मग आयुष्यभरात याने वाईटच केलेलं आहे. चांगलं काही केलं नाही. अन्याय मार्गानेच पैसे मिळवलेला आहे, भलतिकडे घालवलेला आहे. ना ईश्वराची सेवा, ना समाजाची सेवा, ना देशाची सेवा, ना देना दुःखिताची सेवा. भलतं वाईट करत होता, भलतं पित होता. दूतांनो न्याय आला आणि त्या चांगले फटके. याच्याकडून 14 प्रकारचे अपराध झालेले आहेत. याला 14 नरकाला लावायचं आणि 14 नरक याला 1400 वर्ष भोगायला. एकेका नरकात 1400 वर्ष आणि त्या नरकाचा भोग घेऊन त्याला या प्रकारे या 14 नरकातून फिरवायचं. मग यमदूत त्याला घेऊन जातात. 1 नरक, 2 नरक, 3 नरक आणि त्या नरकातल्या यातना त्याला भोगावं लागतात. किती वर्ष? काय काय करतात यमदूत त्यांना? मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा, मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा. यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर. यमाच्या दूत त्याला घेऊन जातात आणि काय करतात? पूजा करतात का?
नाही. मारिती तोडिती झोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. कितीतरी वर्ष त्याला मारतात, तोडतात, नाही झोडतात. मग यमापासून सुटका नाही. त्या नरक यातना त्याला भोगाव्या लागतात. पण ज्यांनी काही भक्ती केलेली आहे, सत्कर्म केलेला आहे, सदाचरण केलेलं आहे, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, आईवडिलांची सेवा, ईश्वराची, संतांची सेवा, सेवा हाच जीवनात भाव धारण करून जीवनाची योग्य भक्तीची वाटचाल केलेली आहे. याचंही आयुष्य ज्या वेळेला संपतं त्यालाही न्यायला यमदूत येतात, घेऊन यमासमोर हजर करतात. यम चित्रगुप्ताला म्हणतो, चित्रगुप्ता बघ, हेही त्या खडकवजरचेच आहेत, यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सांग. चित्रगुप्त म्हणतो, निर्णय आपल्या मनावर थोडाच, निर्णय त्याच्या रेकॉर्डवर आहे. आणि याची फाईल म्हणजे माझ्याकडे काय फाईल? चित्रगुप्ताकडे सर्वांची फाईल आहे. मी सांगितलं म्हणजे खडकवजरवाल्यांचीच आहे ना, सर्वांची आहे, सर्व जगाची आहे. नव्हे नव्हे यावत विश्वाची फाईल चित्रगुप्ताजवळ आहे. त्याने काय केलंय, चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं, ते लगेच त्याच्या फाईलवर लिहिलं जातं. लगेच, वेळ काही लागत नाही. आपण इथे केलं की लगेच त्याच्या फाईलवर ते लिहिलं गेलं. काय केलं एवढंच लिहिलं जातं असं नाही, तुमच्या मनात काय आलंय ते लिहिलं जातंय. मनात काय आलं, बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येतात पण करता येत नाहीत. याच्याकडे पाहिलंच पाहिजे, याचं तंगड तोडल्याशिवाय जमणार, असं मनात येते पण तंगड तोडायला संधी मिळत नाही. अशा बऱ्याच मनात आलेल्या गोष्टी तशा राहून जातात की दुसऱ्याचं वाईट चिंतन ज्याने केलेलं आहे, अशा गोष्टी काही लिहायच्या राहिल्या जातात, मनात आलेल्या असतात, त्याला करता येत नाही. पण चित्रगुप्ताच्या फाईला ते मात्र लिहिलं जातं, मनात आलेलंही. माझ्या पदरचं नाही सांगत बरं, ज्ञानेश्वरीतली ज्ञानोबरांची ओवी तुम्हाला सांगतो. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या 75 विभूती सांगितलेल्या आहेत. ऐशिया 7 प्रधाना विभूती सांगितली आहे अर्जुना, 75 विभूती सांगितल्या. त्यामध्ये यम ही माझी विभूती आहे असं सांगितले. यम संयमताम अहम, संयमताम अहम यम, संयमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती असे सांगितले. तर यम संयमन कसं करतो याचा तपशील ज्ञानोबरांनी आपल्या ओवीत दिलेला आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी याच्या मानसाचा झाडा घेती, केलियानुरूप होती भोग नियम, जे जे तया नियमितया माझी यम. त्या नियमन करणाऱ्यामध्ये यम ही माझी विभूती आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, सर्व जगाचं शुभाशुभ केलेलं तिथे लिहिलं जातं. मनात काय आलं ते प्राणी याच्या मानसाचा झाडा घेते आणि केलियानुरूप होते भोग नियम, जे जे तया नियमित माझे. सर्व रेकॉर्ड चित्रगुप्ताकडे मनात आलेलं तेही लिहिलं जातं. तुम्ही इथं जे केलं की त्याच क्षणी ते तिकडे उमटलं जातं. जसं आता नाना, मी तुम्हाला फोन केला की माझा नंबर तुमच्या मोबाईलवर लगेच दिसून येतो. तुम्ही लगेच म्हणता काय, महाराजांचा आला. किती वाजता आला? 7:12:15 लगेच तुमच्या मोबाईलवर माझ्या नंबरचं कोणत्या वेळेला आलं ते उमटलं जातं. तसं चित्रगुप्ताकडे इतकं मोठं मशीन आहे की सर्व जगाने कोणी काय काय केलंय, कोणत्या वेळेला, कोणत्या वर्षी, कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला, कोणत्या मिनिटाला नाही, कोणत्या सेकंदाला काय केलंय
याचं सगळं रेकॉर्ड चित्रगुप्ताच्या फाईलमध्ये लिहिलं जातं. आणि चित्रगुप्त ती फाईल म्हणतो माझ्याकडे याची फाईल आहे. मग आण. चित्रगुप्त उठतो. त्याचप्रमाणे जम्बूद्वीप, आशिया खंड, भारत देश, महाराष्ट्र, नाशिक, चांदवड, खडकओझरगाव, तिथली ही व्यक्ती, त्याची फाईल यमाने उचकून पाहिली. पहिलंच वाक्य असं लागलं, दररोज हा पहाटे मंदिरात काकडा करत असे, काकड्याचं भजन करत असे, देवाची पूजा अर्चा करत असे, झाडलोट करत असे. त्याचप्रमाणे घरी येऊन आपल्या घरच्या देवाचं पूजा अर्चा करून आपल्या आईवडिलांची सेवा करत असे, आईवडिलांचे दर्शन घेत असे. ज्ञानेश्वरी गाथा भागवत रोज नियमाने वाचत असे. समाजाची दीनदुःखिताची सेवा करत असे. कधी त्याच्यात आळस केला नाही. चांगल्या कार्यास हिरिरीने भाग घेत असे. नाम सप्ताहात सर्वांना सांगायचा, पोरांनो करा, व्यवस्थित करा, काही काळजी करू नका. काही कमी पडेल ते मला सांगा. जिथे कमी तिथे आम्ही. चांगला करा सप्ताह. मंदिर चांगलं बांधा. चांगल्या योजना गावात राबवा. कोणाचा हेवा देवा करू नका. भांडणं कोणाशी करू नका. भांडणं तालुक्यात जाऊ द्यायचं नाही. गावाचं नाव तिथे नाही दिसलं पाहिजे. काय असेल ते इथं मिटवायचं. इथे सर्वांचं शांततेने मिटवत असे. सर्वांच्या सर्व लक्षात आनंदित असे. कोणालाही अडलेल्याला सहकार्य करत असे. दीनदुःखितांनाही सांभाळून घेत असे. दररोज नियमाने पुन्हा संध्याकाळी हरिपाठ करत असे. रात्री भजन, जागर, शेजारती. दिनचर्या व्यवस्थित, समाजाची सेवा व्यवस्थित, ईश्वराची संतांची सेवा व्यवस्थित, सर्व काही चांगल्या प्रकारे करत असे. कधी कोणाशी वाईट नाही. मुलं मोठी झाली, मुलांनाही सांगितलं, मुलांनो असंच तुम्ही राबवा. हे संस्कार, हे विचार ठेवून चला. गावात चांगलं सर्व घडवा. मुलांनाही दिशा दिलेली आहे. सर्वांना मार्गदर्शन करतो आहे. शेवटी आयुष्याचा कालावधी जवळ आला. सर्वांना सांगितलं व्यवस्थित राहा. मुलांना सांगितलं चांगल्या प्रकारे धर्माने, शुद्ध मार्गाने संपत्ती कमवा. दिनदुःखिताच्या, समाजाच्या, ईश्वराच्या, संतांच्या सेवेला लावा. सदाचरणाने राहा. बस आम्ही येतो, आता चाललो. झाकरीये घटीचा दिवा, नेनी जे काय झाला केधवा. या रीती जो पांडवा देह ठेवा. बस भगवत चरणी विलीन झाला. यम गहिवरला. ती सर्व फाईल वाचून अतिशय यम गहिवरला आणि उठला. खाली आला. त्याचे पाय धरले. हात जोडून म्हटला, आज माझा यमलोक धन्य झाला. बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो. असा सज्जन, असा संत, असा भक्त कधी इथे येईल. यम धर्म वाट हे नित्य काळ म्हणे धन्य वेळ भेट तिथे.
यमधर्म त्याची वाट पाहतो नेहमी. असा महात्मा, असा भक्त, असा समाजसेवक कधी इथे येईल. आणि तो आला. धन्य ही वेळ आहे, माझा यमलोक धन्य झाला म्हणे. धन्य वेळ भेटती ते. मग यम विष्णुदूतांना बोलावून घेतो आणि विष्णुदूतांनो, हे तुमचं गिरायक आहे. आमची गिरायक गेली तिकडे. आता हे तुमचं गिरायक आहे, तुम्ही याला घ्या आणि वैकुंठ धामाला न्या. विष्णुदूत येतात, त्याला घेऊन वैकुंठ धामाला नेतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, करा हरिभक्ती परलोकीये कामा सोडविल यमापासून या. परलोकी तुमच्या कामाला येईल भक्ती, यमापासून तुम्हाला सोडवेल. असं तुकोबाराने सांगितल्यानंतर काही तार्किक पुढे आले आणि ते म्हणू लागले, महाराज परलोकी कामाला येईल यमाच्या तावडीतून सोडून, म्हणजे तुमच्या भक्तीचा उपयोग मेल्यानंतरच झाला ना. जिवंतपणे या देहात असताना या भक्तीचा काही उपयोग आहे का. तुकोबाराय म्हणतात, जिचा मेल्यावर उपयोग होतोय परलोकात, तिचा या लोकात होणार नाही का. म्हणजे मग या लोकात, या जीवनात काय उपयोग होतो. तुकोबाराय म्हणतात, नारद महर्षींनी या भक्तीचा या जीवनात काय उपयोग होतो आपल्याला सांगितलेला आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न द्वेष्टी न रमते नोत्साही भवती. असं भक्तीचं महान फल नारदांनी आपल्या भक्तिसूत्रात सांगितलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तो सिद्ध होतो, तृप्त होतो, अमृत स्वरूप होतो, कोणाचा द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, कुठली अपेक्षा तो करत नाही, नित्य आनंदात तो राहतो, नेहमी उत्साहात तो राहतो. भक्तीचं फल नारद महर्षींनी याप्रमाणे सांगितलेलं आहे. नारदांनी ते सांगितलं, ते तुम्ही आम्हाला सांगता. तुमचा अनुभव आहे का. महाराज म्हणतात, माझा अनुभव आहे. मी सतत जे नामघोष करतो ना, त्यामुळे माझ्या चित्ताला सतत समाधान प्राप्त होतंय, हा माझा अनुभव आहे. समाधान तेरे सदा पिता. समाधान तेरे सदा पिता. समाधान तेरे सदा चित्ता. सदा नाम घोष करो हरि कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो सर्व अलंकार. 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 नारदांनी सांगितलंय आणि आम्ही अनुभवले की भक्ती काय देते. ज्या समाधानाकरता तुम्ही रात्रंदिवस धडपड करता, प्रयत्न करता, पण तरी जे समाधान मिळू शकत नाही, ते समाधान सुख शांती या भक्तीने, या नामचिंतनाने आम्हाला प्राप्त होते. हा माझा अनुभव आहे. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आपल्याला सदा समाधान नाही का. सदा नाम घोष नाही म्हणून. त्यांचा सदा नाम घोष होता म्हणून सदा समाधान होतं. आपला कदा कदा नाम घोष म्हणून कदा कदा समाधान. तुकोबाराय म्हणतात, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुललो तसो. आनंदाला कमतरता नाही आमच्या जीवनात. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी.
आनंदे दाटली ती त्रिभुवने. आनंदच आनंद आमच्या जीवनात आम्ही भोगतो आहे. हे या भक्तीचं महान फल शास्त्रात सांगितलंय, आम्ही अनुभवलंय. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही भक्ती करा, तुम्हाला ते समाधान मिळेल. असं तुकोबारायांनी सांगितल्यानंतर लोक भक्ती मार्गाला लागले. काही दिवसानंतर तुकोबारायांना वाटू लागलं, ज्या मार्गाचा आपण प्रचार प्रसार केला त्याची फेर तपासणी करून पाहावी. किती लोक समाधानाला प्राप्त झालेले आहेत, किती लोक भक्तीला लागले, त्यांच्या काही अडचणी आहे का. म्हणून तुकोबाराय पुन्हा फिरत 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 खडकवासरला आले. मंदिरावर लाइटिंग दिसून आली, मंदिर दिसून आलं, नाम सप्ताह दिसून आला, टाळाचा आवाज कानावर आला, लोक भक्ती करताना तर दिसून आले. पण जवळून ज्या वेळेला तुकोबारायांनी लोकांना पाहिलं त्यावेळेला तुकोबारायांना लोक असे दिसून आले जणू काय कोणाला पोचूनच आलेत. कुठं? स्टँडवर नव, स्मशानात. असा सुतकी चेहरा, व्यथित चेहरा, रडका चेहरा तुकोबारायांना दिसून आला. फोडिली गोवरी ऐसी दिसे तोंडावरी. तुकोबाराय म्हणतात, का रे बाबांनो, भक्ती तर करताना तुम्ही दिसता, मग समाधान का दिसत नाही. लोक म्हणाले, तुम्ही देहूचे तुकाराम महाराज का. म्हणे हो. बरं झालं, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तुम्ही मागच्या वेळेला आमच्या गावात आला आणि आम्हाला भक्ती करा भक्ती करा सांगितलं. या भक्तीचा उपयोग काय. म्हणे परलोकी कामाला येईल, यमाच्या तावडीतून सोडवेल. आम्ही म्हटलं मेल्यानंतरच का. तू म्हणे ना, याही जीवनात भक्तीचं महान फल आहे, समाधान मिळतं, शांती मिळते, आमचा अनुभव आहे. म्हणून तुमच्या अनुभवाकडे पाहून आम्ही भक्तीला लागलो. पण अजून आम्हाला समाधान काय दिसत नाही. आम्ही तीच वाट पाहत होतो, ते थाप मारणारे महाराज कधी आपल्या गावाला येते. बरं झालं तुम्ही आलात. भक्ती तर आम्ही करतो, मग समाधान का मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात, मिळायलाच पाहिजे. शास्त्रात सांगितले, आम्ही अनुभवले, पण आमचा अनुभव सांगतो ना मिळत नाही. मग तुमचा अनुभव जर असा असेल तर याला माझं असं उत्तर आहे, भक्ती करूनही समाधान जर तुमच्या पदरात पडत नसेल तर याचा अर्थ भक्ती कुठेतरी तुमची चुकते आहे. साधन करूनही जर साध्य प्राप्त होत नसेल तर साधनच चुकतं हे मानायला पाहिजे. नाही तर त्या साधनाने साध्य मिळायलाच पाहिजे. मला सांगा, औषध कशा करता असतं. रोग जाण्याकरता. मग औषध घेतल्यावर रोग गेला पाहिजे की नाही. गेलाच पाहिजे. मग औषध घेऊनही रोग जर जातच नसेल तर याचं उत्तर काय. औषध चुकीचं आहे, मानायलाच पाहिजे. म्हणे कोणतं औषध घेतलं. म्हणजे म्हणे गेल्या वर्षी घरात उरलेलं होतं ते. आता गेल्या वर्षाचं कोणतं कोणतं उरलेलं कोणतं घेतलं. अरे रोग कोणता, तू औषध कोणतं घेतलं. औषध रोग ज्याने जाईल ते त्या रोगावरच निवर्तक असणार औषध असायला पाहिजे. कोणतं घेऊन उपयोग काय होणार. तसं समाधान मिळवून देणारी भक्ती घडली पाहिजे. भक्ती करूनही समाधान मिळत नाही याचा अर्थ समाधान मिळवून देणारी भक्ती घडत नाही, हा स्पष्ट अर्थ. अभ्यास केल्यानंतर पास व्हायलाच पाहिजे, पण अभ्यास करूनही पास होत नाही याचं उत्तर काय. जो अभ्यास करायला पाहिजे तो केला नाही, हे म्हणायलाच पाहिजे. साधन चुकीचं झालं की साध्य पदरात पडत नाही. भक्ती करूनही समाधान जर तुम्हाला मिळत नाही. एकाला मुंबईला जायचं होतं, पण म्हणतो ती गाडी लागते आपल्याला, ते काही जमत नाही. अरे मग रेल्वेने जाणार. बरं म्हणे ठीक आहे. म्हणे मग काय, निफाडला बसला की थेट मुंबईला तू जाशील. बरं म्हणे हा गेला निफाडला, तिकीट काढलं मुंबईचं, आज प्लॅटफॉर्मला गेला. इतक्यात गाडी आली, त्या गाडीत तो बसला. पण ती गाडी कोणती होती माहिती आहे का. भुसावळ पॅसेंजर. भुसावळकडे जाणाऱ्या पॅसेंजरमध्ये तो बसला. तो मुंबईला जाईल का, का नाही जाणार. इच्छा कुठे जाण्याची, तिकीट कुठलं काढले. बरं गाडीत बसल्यावर मुंबईला जातो की नाही.
जातो. पण हा जाऊ शकत नाही का? लहान मुलगा याचं उत्तर देईल की मुंबईकडे जाणारी गाडी धरली नाही, विरुद्ध दिशेकडे जाणारी गाडी धरली. मुंबईला जाईल कसा इच्छा असूनही तिकीट काढू नये, गाडीत बसू नये. साधन चुकीचं झालं. साधन जर चुकीचं झालं तर अपेक्षित साध्य कधीच प्राप्त होऊ शकत नाही. तसं भक्ती करूनही तुम्हाला समाधान मिळत नाही. याचा अर्थ असा, तुम्ही जी भक्ती करता ती चुकीची होते. महाराज मग आम्ही भक्त करतो चुकीची? महाराज म्हणतात यात काय संशय. तुम्हाला समाधान ज्या अर्थी मिळत नाही याचा अर्थ तुम्ही भक्ती करता ती चुकीची आहे, मानायलाच पाहिजे. लोक म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ द्या, गेली 50 वर्ष, अजून उरलेली 50 वर्ष आहेत. तुम्ही म्हणाल तसे आम्ही भक्ती करतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे समाधान आम्ही मिळू शकतो. ती भक्ती नेमकी कशी करावी ते तरी सांगा आम्हाला. आजपर्यंत केलेली चुकीची झाली, इथून पुढे कशी करावी भक्ती ती सांगा. तुकोबराय म्हणतात सांगतो म्हणजे सांगा. मला एक सांगा, कोणाची भक्ती करायची आपल्याला? म्हणे देवाची. मग देवाची जर भक्ती करायची तर ती देवाला आवडेल अशी करावी का आपल्याला आवडेल अशी करावी? म्हणजे देवाला आवडेल अशी. महाराज म्हणतात तुमचं चुकतंय ते इथेच चुकतंय, मुळातच चुकतंय. तुम्ही जी भक्ती करता ती तुम्हाला आवडेल अशी करता, देवाला आवडेल अशी भक्ती होत नाही. म्हणून भक्तीचं फल तुमच्या पदरात पडत नाही. महाराज मग देवाला आवडणारी भक्ती कोणती ती तरी सांगा. तर देवाला आवडणारी नेमकी भक्ती कोणती आहे? त्या भक्तीचं स्वरूप आज तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोर संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे देवाला आवडणारी हीच थोर भक्ती आहे. हेच थोर भक्ती आवडती देवा. कोणती? त्या भक्तीचं स्वरूप उत्तरार्धात स्पष्ट करतायत. संकल्पावी माया संसाराची, संसाराची माया संकल्पावी देवा आवडती हेच थोर भक्ती. संसारावर जी आपली माया आहे, संसारावर जे आपलं प्रेम आहे, त्या संसारावरचं प्रेम काढा
आणि ते प्रेम तुम्ही देवाकडे लावा, की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. संसारावरचं प्रेम देवाला समर्पण करणे, प्रेम देवाला आवडणे, हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. काय मार्मिक स्वरूप सांगितलं तुकोबराने भक्तीचं. संसाराची माया संकल्पावी म्हटले, संसार सोडायला सांगितला नाही, संसारावरची माया सोडायला सांगितलं. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा, प्रेम मात्र देवाकडे लावा. हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. म्हणजे संसारात खुशाल वावरा, हरकत नाही, प्रेम फक्त देवाकडे लावा. आपलं उलट होतंय, आपण परमार्थात वावरतो आणि प्रेम संसारात जडलेलं आहे. म्हणजे विरुद्ध भक्ती आपली कशी चुकीची होते तुकोबाराजे सांगतात. तुकोबारा म्हणतात संसारात तुम्ही खुशाल वावरा, प्रेम लावा देवाकडे. आपलं उलट होते, परमार्थात आपण वाढतो, प्रेम जडलेले संसारामध्ये. नेमकं उलट होतंय, म्हणून परमार्थात राहूनही परमार्थ करूनही आपल्याला समाधान मिळत नाही. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केलेला आहे, कोणी सोडलेला नाही. आणि आपल्यालाही सोडा असं सांगितलं नाही. उलट सुखाने संसार करा हीच भाषा वापरलेली आहे संतांनी. सुखे करावा संसार, सुखाने संसार करा. कोणी म्हणेल तुकोबारा गृहस्थाश्रमी होते, ते कसं काय सांगतील संसार सोडायला. तर ब्रह्मचारी असणाऱ्या ज्ञानोबारांनी देखील असू द्या संसार म्हटलंय की नाही. असोनी संसारी जीवी वेगोरी, हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात म्हणतात असू द्या तुमचा संसार. म्हणजे ज्ञानोबाराने देखील संसार सोडायला मान्यता दिलेली नाही. उलट सोडणाऱ्याला का सोडतोस असं फटकारलेलं आहे ज्ञानोबारांनी. का सांडीशी गृहाश्रम उपजले कुळीचे धर्म, अरे घरदार ओखटे तेजू म्हणसी तरी शर्राय शेजाळ. का सोडतोस ज्ञानोबारांनी म्हणतात. म्हणजे संसार सोडायला कोणत्याही संतांनी सांगितलं नाही, सुखाने संसार करा म्हटले. चिंती नारायण सर्वभूती, चिंती नारायण सर्वभूती, संसार करा, तुमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करा. ते करत करत प्रेम देवाकडे लावा, की हीच देवाला सर्वात थोर. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्याला हे सांगितले, त्यांनी स्वतःही संसार केला, आपल्यालाही सांगितलं करा, कर्तव्य म्हणून करा, पण प्रेम मात्र देवाकडे लावा. पूर्वी सर्व संतांनी संसार केला. आणि एक सांगू, त्यांनी केलेला संसार देवालाही आवडला. तू म्हणाल कशावरून? अहो देव त्यांचा संसार करू लागले याच्यावरून. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला, तो संसार देवालाही आवडला. देव त्यांचा संसार करू लागले की नाही. चर्म रंगू लागे कबीराच्या मागे, सजन कसाया माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा चोख्या मेळ्या संगे. संपूर्ण अभंग बघा आपण. पूर्वीच्या सर्व संतांनी आपल्या वाट्याला आलेला संसार केला, तो संसार देवालाही आवडला, देव त्यांचा संसार करू लागले. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आपणही आपला संसार असा करावा की तो देवाला आवडावा. त्या संतांनी केलेला संसार देवालाही आवडला. माफ करा, कोणी माझ्या विधानाचा राग म्हणू नका. त्यांनी केलेला संसारही देवाला आवडला. आपण करत असलेलो परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक.
त्यांचा संसारही देवाला आवडला, आपला परमार्थही देवाला आवडत असेल की नाही कोणास ठाऊक. का परमार्थाचा दर्जाचा आपला कसा आहे हा ज्याचं त्याने अंतरंगात शिरून पाहावं. आपण जो परमार्थ करतो तो देवाला आवडत असेल का, प्रत्येकाने त्याचं समीक्षण करा, निरीक्षण करा. आपण जे करतोय, जे परमार्थ म्हणून करतो, हा परमार्थ देवाला आवडत असेल का याचं चिंतन केलं पाहिजे. त्यांचा संसारही देवाला आवडला, मग परमार्थ का आवडला नसेल. म्हणून संसार करण्याला कोणत्या संतांचा विरोध नाही. संसार खुशाल का अहो शरीर निर्वाह करता त्याची गरज आहे ना. कोणत्या संतांनी संसार सोडायला सांगितलं नाही. शेती करा, नोकरी करा, व्यापार धंदा करा, उद्योग करा, सर्व काही करा. संसार करण्याला कोणत्या संतांनी परमार्थ करा की संसार करा. शरीर कार्यक्षम पाहिजे की नाही. शरीरात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही. त्याशिवाय भजनही करता येणार नाही, वारी करता येणार नाही, पखवाजही वाजवता येणार नाही, म्हणता येणार नाही. आवाखाच नाही तर काय म्हणणार, काय वरचा षड्ज तार सप्तकात काय जाणार. शरीरात कार्यक्षमता असेल तरच पखवाजही वाजू शकतो, नाचू शकतो, पावल्या खेळू शकतो, पायी वारीला जाऊ शकतो. परमार्थ करा की संसार करा, शरीर कार्यक्षम पाहिजे. आणि शरीर कार्यक्षम राहण्यासाठी त्याच्यात गोळाभर अन्न गेलं पाहिजे की नाही, गेलंच पाहिजे. आणि ते गोळाभर अन्न पोटात जाण्यासाठी चोऱ्या करायला पाहिजेत की नाही. चोऱ्या करायला पाहिजेत का, हे विधान आवडलं नाही की नाही, पटलं नाही. चोऱ्या करायच्या नाही, शेती करा, नोकरी करा, व्यापार धंदा करा, उद्योग करा, व्यवसाय काय करा, कष्ट काही करा. आईत खाऊ बनू नका, पोट बाबू होऊ नका, पंक्ती पठाण होऊ नका. कर्तव्य करा, संसार करा. वाट्याला आलेलं ते कर्तव्य शक्य असेल ते करा. तो संसार देहासाठी करायचा आणि देह देवाच्या सेवेसाठी लावायचा आहे, भक्तीसाठी लावायचा आहे, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी लावायचा आहे. संसार देहासाठी करायचाच. देह निर्वाहापुरते रहाटवे हातापायात, निर्वाहापुरते अन्नाच्छादन तुकोबारांनी म्हटलं. शरीर संरक्षणाकरता संसार करण्याची गरज आहे. म्हणून संसार जो करायचा तो देहासाठी करायचा, देह लावायचा तो देवाच्या सेवेसाठी लावायचा, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी लावायचा. सुख समाधान संसार देऊ शकत नाही. का, त्याच्याकडे नाहीच तर कुठून देणार. संसार कशाने भरलेला आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चहूकडे, संसारात स्टॉक आहे दुःखाचा, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे संसार. मग त्याच्याजवळ नाहीच तर तो कुठून देणार. म्हणून मग करायचा का, खळग भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी, शरीर निर्वाहासाठी संसार करायचा आहे, देह निर्वाहासाठी करायचा आहे, सुख समाधानासाठी नाही. त्याच्याकडे नाहीच तर कुठून देणार आहे. म्हणून सुख समाधान शांती पाहिजे तर भक्ती करा, भगवंताची सेवा करा, प्रेम तिथे लावा. संसार देहासाठी आहे, देह संसारासाठी नाही. देह देवाच्या सेवेसाठी आहे, भक्तीसाठी. देवे दिला देह भजना गोमट. संसार देहासाठी करायचा, देह देवाच्या सेवेसाठी लावायचा, की बघा सुख समाधान शांती मिळते की नाही. संसार देहासाठी जरूर आहे पण देह संसारासाठीच नाही. वाक्याचा अर्थ लगेच लक्षात, उदाहरण सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल. संसार देहासाठी आहे पण देह संसारासाठीच नाही. मला सांगा, टोपी कशासाठी आहे. अवघड आहे का प्रश्न, सोपा आहे. टोपी कशासाठी, डोक्यासाठी. तुमचं काय मत, तुमचं 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 सर्वांचं एक मत आहे. टोपी कशासाठी आहे, डोक्यासाठी. कोणाचाच विरोध नाही या विधानाला. सर्वांचं एक मत आहे, टोपी कशासाठी आहे, डोक्यासाठी आहे. आणखी पुढचा एक प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगतो. जे टोपी घालत नाहीत त्यांचा देखील या विधानाला विरोध नाही.
जे टोपी कधीच घालत नाहीत त्यांनाही जर आपण विचारलं टोपी कशासाठी, तर ते हेच सांगतील की टोपी कशासाठी, डोक्यासाठी. त्यांचा या विधानाला विरोध नाही, सर्वांचं एक मत आहे टोपी कशासाठी, डोक्यासाठी. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, डोकं कशासाठी आहे? म्हणजे टोपी ठेवण्यासाठी. डोकं टोपी ठेवण्यासाठी? टोपी डोक्यासाठी जरूर आहे, पण डोकं टोपीसाठीच नाही. डोक्याने काही वेगळं डोकून पाहायचंय, त्याच्यासाठी डोकं आहे. केवळ टोपी अडकवण्यासाठी याची रचना नाही. या डोक्याने वेगळं डोकून पाहायचंय. ते डोकून पाहण्याकरताच, त्याच्या दर्शनाकरताच हा देह आपल्याला मिळालेला आहे. हा देह मिळालेला आहे. म्हणून टोपी डोक्यासाठी आहे, पण डोकं टोपीसाठीच नाही. तसं संसार देहासाठी जरूर आहे, पण देह संसारासाठीच नाही. देह देवाच्या सेवेसाठी, भक्तीसाठी, सुख समाधान शांती मिळवण्यासाठी. त्या प्रक्रियेने, पद्धतीने आपण गेलं पाहिजे. संसारात खुशाल वावरा, कर्तव्य म्हणून करा, प्रेम देवाकडे लावा. हीच देवा लावणारी सर्वात थोर भक्ती आहे. आपलं उलट होते. उलट तुकोबरा म्हणतात, संसारात वावरा, प्रेम असू द्या देवाकडे. आपण परमार्थात वावरतो, प्रेम असते संसारात. आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी आमचे मामासाहेब दांडेकर एक मार्मिक दृष्टांत सांगायचे बाबतीत, समजून द्यायचे. आपण संसारात असावं, पण आपल्यात संसार नसावा. ते उदाहरण द्यायचे, नाव पाण्यात असावी, पण नावेत पाणी नसावं. काय तुमचं काय मत? नाव कुठे असावी? का बरं? का बरं म्हणजे पाण्यातच तिचा उपयोग आहे. नावेचा उपयोग आपल्याला पाण्यातच आहे. जमिनीवर काय नावेचा उपयोग आहे? म्हणून नाव कुठे असायला पाहिजे? पाण्यात असायला पाहिजे. पण नावेत मात्र पाणी नसावं. का? नावेत जर पाणी शिरलं तर काय होईल? नाव बुडल आणि बसणारे तरतील. कसं काय? नाव पाण्यात असावी, पण नावेत पाणी नसावं. तसं आपण संसारात असावं, पण आपल्यात संसार नसावा. आपल्यात संसार शिरला की तो बुडवल्याशिवाय राहणार नाही, दुःखात घालवल्याशिवाय राहणार नाही. आपण संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. हीच देवाला आवडणारी थोर भक्ती आहे. आपलं उलट होते, अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार, म्हणून अंतर तुझ्या पायी. देवा पायी नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. म्हणून भक्ती आपली रुजू होत नाही. भक्ती आपल्याला फलपर्यवसायी होऊ शकत नाही, समाधान देऊ शकत नाही. उलट होते, वागणं उलट होते, भक्ती आपली उलट होते. एक आपल्या लक्षात आणून देतो मी. एक पेशंट डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने त्याची तपासणी केली. तपासणीअंती त्याच्या लक्षात जे आलं त्यातून त्याने 2 प्रकारची औषधं त्या पेशंटला दिली. 2 बाटल्या दिल्या. सांगितलं, हे बघ, ही जी बाटली आहे ना, ह्या बाटलीतलं जे औषध आहे ना, हे वरून अंगाला चोळायचं, मालिश करायची. आणि ही जी दुसरी बाटली आहे ना, यातलं औषध दिवसातून 3 टाइम 2-2 चमचे आत पोटात घेत जायचं. म्हणजे एक बाटली पोटात घ्यायला दिली, एक औषध, आणि एक वरून चोळायला दिलं. याने घरी आल्यावर काय केलं माहिती आहे का? वरून चोळायचं ते आत घेतलं, आणि आत जे घ्यायचं ते वरून चोळलं. झालं काय? त्यामुळे आता याग बाहेर या. उपयोग होण्याऐवजी उलट व्यथाच झाली. का? पद्धत चुकली. तशी आपली पद्धत चुकते आहे. तुकोबरा हे सांगतात, तुम्ही संसारात खुशाल वावरा, प्रेम देवाकडे लावा. आपण परमार्थात आवडतो, प्रेम संसारात झालेला आहे, म्हणून उपयोग होऊ शकत नाही. आयुष्यभर परमार्थ करून जागच्या जागीच काही बदल झालेला दिसत नाही. आपण माळ केव्हा घातली? वारी कधी सुरू केली? पूजा अर्चा कधी सुरू केली? सप्ताहाला कधी जावं लागलो? नामचिंतन कधीपासून करू लागलो? इतकं करूनही आयुष्य आपलं यात जाऊनही समाधान का मिळत नाही? कधीतरी याचं चिंतन केलं पाहिजे ना.
अंतरंगात शिरलं पाहिजे ना, निरीक्षण केलं पाहिजे ना, चुकतंय कुठं आपलं, चुकतंय कुठं. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो या प्रकारे करा संसार, तुम्ही खुशाल करा, प्रेम देवाकडे लावा, देवाकडे लावा. आपलं प्रेम संसारात जडलेलं आहे, वरवर करतो भक्ती आपण, पदरात पडत नाही. रामकृष्ण परमहंस एक छोटासा मार्मिक दृष्टांत सांगत असत. 3-4 गंजेडी माणसं प्रवासाला निघाली. ते म्हणाले, ज्याच्या आधारावर आपण प्रवास करणार ते सामुग्री सांगा, ते चालवावी, आपल्या पुढ्याबरोबर घ्या. निघाले ते पुढ्या घेऊन. जसजशी आठवण व्हायची तसतसे ते पुढ्या काढायचे. तो मळावा लागतो असं म्हणतात. नाही तर तुम्ही म्हणाल, बा तुम्हाला यातली काय माहिती आहे का? तो गांजा मळायचे, चिलीमध्ये भरायचे, बस बंबोले टेकडीवाले, कैलास के राजा, चिलीम भराय ताजा, दम लगा आणि तू आजा. हे गंजाडी शंकरालाही गांजा ओढायला बोलावतात. आता काय सांगायचं. गांजा ओढायचे, पुढे निघायचे, गांजा ओढायचे, पुढे निघायचे. त्यांना ज्या गावाला जायचं होतं ते गाव नदीच्या पलीकडे होतं. हे अलीकडच्या काठावर आले आणि म्हणू लागले, काय नाही आता जवळ राहिलं, एकदा दम मारा. बसले ते वाळ म्हणतात, दम मारला, निघाले. धोतरवर सावरलं आणि त्या नदीच्या पाण्यात शिरले. तिथे ग्रस्त होता. तो म्हणला, का चाललात कुठं? हे म्हणले, तुझे का डोळे फुटलेत का, दिसत नाही का आम्ही कुठं चाललो? नाही नाही, ते दिसले म्हणूनच बोलतो तुम्हाला. अहो आम्हाला पलीकडे जायचंय. मग धोतरवर सावर, मग काय भिजू देऊ? तोंडाला, माझं म्हणणं तुमच्या लक्षात नाही आलं. बाबांना तुम्हाला पलीकडे जायचंय ना. हो, मग धोतरवर सावरून उपयोग होणार नाही का? या नदीत पुढे 2 पुरुषापेक्षा खोल पाणी, आणि तुम्ही धोतरवर सावरून चाललात. तुम्हाला पोहता येतंय का? ते म्हटले, पोहता म्हणजे काय? म्हणे आपल्याला नाही. तुला रे, तुला म्हणे मला नाही. तुला रे, एक म्हणला मला येतं पोहता, पण गादीवर. आता हा गादीवरचा पोहणारा काय पाण्यात दम धरणार का? तो समजाला, तुम्ही मागे फिरा, नाही तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाला. अहो पण मग आम्ही पलीकडे कसं जायचं? तुम्हाला पलीकडे जायचंय तर एक मार्ग आहे तुमच्याकरता. 2 फरलांग असं वर जा, तिथे एक नावाडी आहे, नाव आहे. तो नावाडी तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. पण जर शेवटची मुक्कामी एसटी जी येत असते, ती जर एसटी येऊन गेली असेल तर मग मात्र अवघड आहे. कारण पलीकडच्या गावचे लोक जे बाजारला इकडे येतात, ते शेवटच्या मुक्कामी एसटीने आल्यानंतर त्यांना नेऊन तो पलीकडे सोडल्याशिवाय तो नावाडी घरी जात नाही. ती एसटी जर आली नसेल तर तो तिथेच असणार, आणि तो असेल तर तुम्हाला घेऊन जाणार. दुर्दैवाचा प्रकार असा यांच्या, त्या दिवशी एसटी राईट टाइम आली होती आणि त्या नावाड्याने त्या लोकांना पलीकडे नेऊन सोडलं होतं. तो आपले नाव घेऊन अलीकडे आला. नावेचा जो काठावर एक लिंबाचं झाड होतं, त्या झाडाला बांधून टाकला. वल्ले जे होते, आवले होते, ते एका बाजूला लपून ठेवले आणि तो घरी निघून गेला होता. हे म्हटले, चला रे, चालले वर. पण एक जण म्हणला, अरे जर जायला लागला असेल तर हात तरी मारा, म्हणजे थांबल तरी. ओ नावाडी दादा, ओ नावाडी दादा. आता तो तिथे नव्हताच, तर वो काय देणार? तो घरी गेला होता. दुसरा म्हणला, का रे त्याने आपल्याला फसवलं तर नाही ना? तिसरा म्हणला, तू अविश्वासीच. अरे त्याने काय सांगितलं, मुक्कामी एसटी जर येऊन गेली असेल तर मग तो नसणार आहे. गेली असेल म्हणून तो नसेल एखाद्या. चौथा म्हणला, अरे भांडता कशाला, तो जाय ना का, नाव तर इथंच असेल ना, का नावही घरी घेऊन जाणार आहे? आम्ही नाव तर इथंच असलं, मग चला ना आपण जाऊ. तो नावाडी तरी काय करतो, वल्ले मारतो, आपण मारू ना. अंधार पडायला लागला होता. चालले वर त्या काठाकाठाने. तितक्यात नाव लागले हाताला. म्हणे नाव तर आहे, पण म्हणे आता ते वल्ले ते इथेच कुठे असतील बघा. ते एका बाजूला त्याने ठेवलेले होते, चाचपडत ते सापडले
अंधार पडून गेला होता खूप. बसले ते नावेमध्ये आणि वल्हे मारायला सुरुवात केली. ते म्हणले आपला पहिला प्रयोग आहे, दोघाची पाळी. हे दोघे मारू लागले. 1 तास झाला, 2 तास झाला, 9 वाजले, पण पलीकडचा काठ काय लागेना. ते म्हणाले आम्ही थकलो रे गाड्या, तुम्ही मारा. ते दुसरे दोघे बसले, ते भले भक्कम होते जोरात. त्यांनी जोराने वल्ले मारले, पण पलीकडचा काठ नाही. रात्रीचे 12 वाजले तरी पलीकडचा काठ. ते म्हणलं आम्ही थकलो रे गाड्या, तुम्ही दोघे, हे दोघे, ते दोघे, हे दोघे. अख्खी रात्र चालले. ते म्हणाले का रे, तुम्ही इतका वेळ मारले वल्ले, आम्ही इतका वेळ मारतो तरी अजून पलीकडचा काठ का लागत नाही. दुसरा म्हणाला अरे हा विचार करणं मूर्खपणाचा आहे, मारत राहा, कधी ना कधी तरी पोहोचू. अरे पावसाळा जरी नसला तरी पाऊस पडतोय आता, तोही बिघडलाय. कधी येतोय, कधी येतो. पाऊस वर पडला असेल, महापूर आला असेल, मारत राहा. हे ते माता रात्री रात्र गेली व त्यांची वल्ले मारली, पण पलीकडचा काठ काही नाही. तांबडं फुटलं, जरा जरा दिसायला लागलं. ते म्हणाले का रे, अजून बरंच पाणी तोडायचं राहिलं. पण रात्रभरात आपण किती पाणी तोडून आलो म्हणून इकडच्या काठाकडे पाहायला लागले, तर संध्याकाळी जिथे बसले होते तिथेच. थोडे हल्ले नाही, रात्रभर वल्ले मारून जागच्या जागीच. का राहिले असं तो आलं तुमच्या लक्षात. नावेमध्ये ते बसले, वल्ले मारू लागले, पण त्या नावाड्याने नावेचा दोर ज्या काठावरच्या लिंबाच्या झाडाला बांधला होता तो या पठ्ठ्याने सोडलाच नाही आणि वल्ले मारत राहिले. मला सांगा आता किती दिवस वल्ले मारत राहिले म्हणजे पलीकडच्या काठाला पोहोचतील? 4 दिवस. अहो चौघांचं आयुष्य जरी संपलं तरी जाऊ शकणार नाही. मग जाऊ शकणार नाही का? जातील. फक्त एक करायला पाहिजे त्यांनी, नावेचा दोर तो लिंबाच्या झाडाचा सोडला पाहिजे आणि मग वल्ल मारले पाहिजे की बघा 10च मिनिटात पलीकडच्या काठाला पोहोचता की नाही. त्यांना नका हसू, आपलं तसंच झालंय. आपण देखील समाधानाचा पलीकडचा काठ मिळवण्याकरता या भक्तिरूपी नौकेचा आश्रय केलाय आणि आपलं वल्ले मारणं चाललंय. भक्तिरूपी नौका समाधानाच्या पलीकडच्या काठाला पोहोचवणारी आहे. समाधानाचा पलीकडचा काठ प्राप्त करून देणारी भक्तिरूपी नौका. या भक्तिरूपी नौकेत आपण बसलो, वल्हे मारायला सुरुवात केली, प्यायची पहिली बंद केली, माळ घातली, वारी सुरू केली, भजन सुरू केलं, सप्ताहात जाऊ लागला, भाग घेऊ लागला, सर्व एक एक वल्ल मारणं आपलं चालू आहे परमार्थाचं. पण पलीकडचा काठ काही मिळत नाही का? तर या भक्तिरूपी नौकेचा प्रेमरूपी दोर संसारूपी लिंबाच्या झाडाला बांधलेला तसाच आहे. जोपर्यंत संसारूपी लिंबाच्या झाडाचा प्रेमरूपी दोर आपण सोडत नाही आणि या भक्तिरूपी नौकेत बसून वल्ले मारत नाही, तोपर्यंत समाधानाचा पलीकडचा काठ मिळणं शक्य नाही. म्हणून भक्ती करा, अशी करा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराचे. संसार खुशाल करा, कर्तव्य म्हणून करा, ते प्रेम तिथलं काढा आणि प्रेम देवाकडे लावा की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. देवाला आवडतं ते फक्त प्रेम.
दुसरं काय आवडणार, थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. देव प्रेमाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. भक्त मला काय देतो हे भगवान पाहत नाही, कोणत्या भावनेने देतो ती भावना पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवान भाव पाहतो, प्रेम पाहतो. प्रेमाने तुम्ही जे द्याल ते देवाला चालतं, आणि प्रेम नसेल तर तुमचे पक्वान नाही देवाला चालू शकत नाही, तुमचे भोग देवाला चालू शकत नाही. दुर्योधनाचं प्रेम नसल्यामुळे दुर्योधन म्हणला, कृष्णा चाल, तुझ्याकरता 56 भोग केलेले आहेत शिष्टाच्या वेळेला. दुर्योधन म्हणतोय चाल, तुझ्याकरता 56 भोग केले, तू येणार आहे म्हणून. भगवंताने सांगितलं नाही. त्याच्याकडे गेले नाही आणि विदुराच्या घरी गेले, तिथे कण्या खाल्ल्या. भगवंत दुर्योधन का मेवा त्यागे और साग विदुर घाय घर खाय. दुर्योधनाचे पक्वान चालले नाही, विदुराच्या कण्या चालल्या देवाला. दाशीपुत्र कण्या विदुराच्या. म्हणून भक्त मला काय देतो ते पाहत नाही, कोणत्या भावनेने देतो ते भावना भगवान भावग्राही जनार्दन. भगवान भाव ग्रहण करणार आहे, भाव पाहणार आहे. भगवंताने व्याधाचं आचरण पाहिलं नाही, ध्रुवाचं वय पाहिलं नाही, गजेंद्राची विद्या पाहिली नाही, विदुराचा वंश पाहिला नाही, उग्रसेनाचं पौरुषत्व पाहिलं नाही, सुदाम्याचं धन पाहिलं नाही, कुब्जेचं रूप पाहिलं नाही. भगवंताने त्यांचं प्रेम पाहिलं आणि प्रेमाने भगवंतांना वश झाले. व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकम किंतत् सुदाम्नो धनम भक्त्या तुष्यति केवलम न च गुणैर भक्ती प्रियो माधवा. भगवान फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. प्रेमाचा तो भुकेलेला आहे. प्रेमाची उष्टी बोर देवाला शबरीची चालली. ऐके ना, ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. म्हणून भगवान फक्त भाव पाहतो, प्रेम पाहतो. म्हणून देवाला आवडणारी कोणती भक्ती आहे? प्रेम, त्याला समर्पण करणं. म्हणून तुकोबराय म्हणतो, अशी भक्ती करा संकल्पावी माया संसार. संसारावर जी माया आहे, संसार कर्तव्य म्हणून करा, आणि माया जी आहे ती देवाकडे लावा. ते प्रेम देवाकडे लावा, की हीच देवाला आवडणारी सर्वात थोर भक्ती आहे. म्हणजे प्रेम आवडणार आहे, आणि ही भक्ती सर्वात थोर कशी? ही भक्ती घडली का सर्व भक्ती घडून येतात. ही भक्ती तुकोबाराने सांगितलेली भक्ती आपल्या जीवनात घडली का सर्व भक्ती आपल्याकडून घडल्या जातात. भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती. पण ही 9 प्रकारची भक्ती केव्हा घडेल? तुकोबाराय सांगतात, ही भक्ती घडल्यानंतर. प्रेम जर आपल्या देवाकडे असेल तर ही कोणतीही भक्ती घडेल. श्रवण भक्ती कोणाला घडते? ज्याचं देवावर प्रेम आहे त्याला. कीर्तन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. स्मरण कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पूजा कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. वंदन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. पादसेवन कोण करू शकतो? ज्याचं देवावर प्रेम आहे तो. म्हणजे ज्या सर्व भक्ती आहे, ह्या सर्व भक्ती त्याच वेळेला घडतात की प्रेम देवाला समर्पित केल्यानंतर. म्हणून हिला सर्वात थोर म्हटलंय. या भक्तीत सर्व भक्ती घडल्या जातात. म्हणून हेच थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराची. महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही प्रेम काढलं आणि देवाकडे लावलं. मग प्रेम जर नसेल तर संसारही धड होऊ शकत नाही ना. मग संसारही धड झाला जर नाही तर उदरनिर्वाह होणार कसा? तुकोबाराय म्हणतात, अरे ही चिंता करण्याचं कारण काय तुम्हाला? तुम्ही प्रेम देवाला अर्पण केल्यानंतर तुमची सगळी काळजी देवाला. मग आम्ही कसं राहायचं? अरे तो ठेवील तसं राहायचं. ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद तैसे राहावे, ठेविले आनंद
चित्त असुरावे समाधान ठेविले आनंदे तैसे रहावे ठेविले आनंदे तैसे रहावे ठेविले आनंदे तैसे रहावे ठेविले आनंदे तैसे तुमची काळजी देवाला. मग आम्ही कसं राहायचं? तो ठेवीतच राहायचं. ठेविले अनंते तैसेचे राहावे. तो अनंत नाम परमात्मा तुम्हाला जसं ठेवेल तसं राहायचं. त्याला काय करणार, आम्ही कुठं आहे? म्हणून तर इथे तुकोबारांनी अनंत या नामाचा उपयोग केलेला आहे, वापर केला आहे. अनंत त्याला म्हटले. अनंत त्याला काय म्हणतात? त्याचा देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. सर्व देशात तो आहे. तुम्ही जिथे असाल त्या कड्या कपारीतही तो आहे, डोंगरातही तो आहे. तसंच तुम्ही ज्या कालात असाल त्या कालातही तो आहे. आणि तुम्ही जशा स्थितीत असाल तशा स्थितीत तशा रूपातही तो आहे. म्हणून देश काल वस्तू हा परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही, त्याला म्हणतात अनंत. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलं, न व्यापित्वात देशतोंतो नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. तो सर्व देशात असल्यामुळे त्याचा देशाने अंत नाही, कालात असल्यामुळे त्याचा कालाने अंत नाही. सर्व कालात तो आहे, सर्व देशात आहे, सर्व कालात आहे, सर्व वस्तूत आहे. म्हणून जिथे तुम्ही असाल तिथे तो आहे आणि तो सर्वांची काळजी वाहतो आहे. त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर का म्हणतात त्याला? तो विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वंभर म्हणते माझ्या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या. सर्व विश्वाचं तो भरण पोषण करतो. मग सर्वाचं भरण पोषण करणार तो आहे. त्याचं नाव हे आपल्या नावाप्रमाणे समजू नका. आपलं नाव म्हणजे मोटारीचे नंबर MHO 6352. कशा करता शासकीय नियम आहे, RTOच्या दृष्टीने तो पाहिजे म्हणून त्याचा नंबराचा गाडी चालण्याचा अजिबात संबंध नाही. तसंच आपल्या नावाप्रमाणे आपली कृती अजिबात नाही. नाव प्रकाश, भर दिवसा 12 वाजता बॅटरी घेऊन पाहावं लागतं. माणूस आहे का भूत कळतही नाही. नाव काय? प्रकाश. काय नाव म्हणे? वाघ मारे. पावतो झुरळाला भिणारे आणि वाघ मारे. नावाप्रमाणे आपली कृती काय असेल असं नाही. नाव काय म्हणे? अन्नपूर्णा. आणि थोडंसं उशिरा पाहून आलं तर टोपल्यात तुकडा उरणा. नाव काय? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा म्हणावं का म्हणू नये? म्हणावं, पण थोडा स्वर लांबून अन्नपूर्णा. नावाप्रमाणे आपली कृती नाही. काहींचं नाव असतं शांताबाई. नाव शांताबाई, पण बाईला भांडणं वाचून एक दिवस करमत नाही. नाव इथे आलेले सोडून बरं का, नाही तर पहिला माझ्यावरच प्रयोग सुरू व्हायचा कीर्तन झाल्यावर. नावाप्रमाणे आपली कृती नाही. तसं भगवंताचं समजू नका. भगवंताचं नाम जे आहे ते यथार्थ नाम आहे. पोषितो विश्वाते म्हणून या सर्व विश्वाचं भरण पोषण तो करतो आहे. तुकोबराय देखील एका अभंगात म्हणतात ना, कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला. तो एकटा सर्व जगाचं भरण पोषण करतोय. तुम्ही का त्याचं भजन करत नाही? जो जिथे असेल भगवान तिथं त्याचं त्याला पोच करतो. म्हणून आपल्या ग्रामीण भाषेत एक म्हण आहे, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. वो लिखने वाला कौन आहे? वही भगवान आहे. तोच भगवान ज्याचं त्याला जिथं असेल तिथं जेवढं असेल तेवढं तो पोच करतो. म्हणून कधी अन्नापर्यंत आपल्याला नेलं जातं, कधी आपल्यापर्यंत अन्न आणलं जातं. पण भगवान ते पोच करतो. सर्व जेवल्याशिवाय देव जेवत नाही.
सर्व जेवल्याशिवाय देव जेवत नाही. एकदा रुक्मिणी देवाला म्हणाले, देवा चला जेवायला. देव म्हणाले, थांब जरा, त्या खडकोजरचा एक माणूस जेवायचा राहिला. पुन्हा थोड्या वेळानं गेले, देवा चला जेवायला. नाही म्हणे, सरपंचाच्या मनात आले त्याला जीव घालायचं. थांब. पुन्हा थोड्या वेळाने आली, देवा चला ना. हा म्हणे, जीव घातलं त्याला, चल वाढ. दुसऱ्या दिवशी तसंच. रुक्मिणी म्हणते, देवा हे काय नाटक? नाटक नाही, माझा नियम आहे. सर्व जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. सर्वांचे रिपोर्ट माझ्याकडे येतात, मगच मी जेवतो. ज्याचं त्याला मी पोच करत असतो, त्याशिवाय जेवत नाही. बरं म्हणे. दुसऱ्या दिवशी रुक्मिणीने काय केली, एक डबी घासून पुसून घेतली आणि त्या डबीमध्ये एक मुंगी सोडली, वरून एक फडकं गुंडाळलं, तिला दोरा बांधला, तिला ऑक्सिजनही मिळाला पाहिजे, आणि कोणीच पाहत नाही असं एकांतात एका बाजूला जाऊन ती डबी लपून ठेवली. आणि जेवायची वेळ झाली, देवा चला जेवायला. देवाने थोडा वेळ डोळे मिटवले आणि सांगितलं, वाढ जेवायला. रुक्मिणी म्हणाली, जास्त नाही, आजच देव सापडतात, पण आत्ताच नाही बोलायचं. 5 घास घेतल्यानंतर आले देव, वाढलं, बसले. 5 घास झाल्यानंतर रुक्मिणी म्हणाली, देवा काल काय जोरदार थाप मारली, हे कसली? सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. हो म्हणजे माझा नियमच. आज जेवलं सगळं जग? हो जेवलं. केव्हा? केव्हाच. सर्वांचे रिपोर्ट आलेत, मगच मी जेवलं. नाही म्हणे, एक राहिली जेवायची. कोण? एक मुंगी राहिली जेवायची, मुंगी. भगवान म्हणतात, ती भुरकी का? तिथं कधीच जेवली नाही म्हणे. मी सांगतो तुम्हाला, काय थाप मारता. एक लक्षात घ्या, थाप कोणीच मारू नये, कोणीच मारू नये. थाप मारण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीला आहे. या पखवाजाला फक्त थाप मारण्याचा अधिकार आहे. दुसरी कोणी थाप मारू नये. त्यांना सगळी परवानगी, लावालावी करावी, चाटा माराव्यात, थापा माराव्यात, पण पखवाजाबरोबर खैर विना खा. काय थाप मारता म्हणे, सगळं जेवलं जग? हो सगळ्यांचे रिपोर्ट आहे. नाही म्हणे, एक मुंगी राहिली. दाखव म्हणे कोणती राहिली. ती गेली, त्या पेटीतली ती डबी काढली, देवाजवळ येऊन बसली, दोरा काढला, फडकं काढलं, आत पाहू लागली. मुंगी दाखवायची ना देवाला. आत पाहायला लागले तर तिला मुंगी नाही दिसली, 7-8 साखरेचे दाणे दिसले त्या डबीत. मग ती डुबी जरा अशी केल्यानंतर ते खालून मुंगी वर आली, त्याच्या त्या साखरेच्या दाणे. दाखव ना काय म्हणे. काय दाखवू म्हणे, मी स्वतः डबे घासून पुसून घेतली होती, त्याच्यात मुंगी सोडली होती, मरून मी फडकं बांधलं होतं. हे 7-8 साखरेचे दाणे आले कुठून? देव म्हणतात, हेच तर माझं नियोजन आहे. ज्याचं त्याला जिथं असेल तिथे तसं तसं पोच करणं, हे केल्याशिवाय मी जेवत नाही. कधी कोणाला बुद्धी देईल आणि कुठे कोणाला घेऊन जाईल आणि कुठं कोणाला आणून देईल, हे सर्व देव नियोजन करतो. आपल्याला ते कळत नाही, पण भगवान हे सर्व करतो. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मोठी चारा कोण घालीत कोवऱ्या म्हणतात. सर्वांचं भरण पोषण करणारा तो आहे. मग जो सर्वांचं करतो तो भक्तांचं करणार नाही का? भोजन आच्छादने चिंतामृथा कुर्वन्ति वैष्णवाः योऽसौ विश्वंभरो देवः स भक्तान् किमुपेक्षते. जो विश्वाचं भरण पोषण करतो तो भक्ताचं करणार नाही का? मी एक सांगू आपल्याला, शहाणा बाप जो आहे तो आपली आबरू जाऊ नये म्हणून नालायक पोरालाही खाऊ पिऊ घालतो. एखादा नालायक असतो मुलगा, उडान टप्पू पोळासारखं गावात हिंडतो, काही करत, पण त्याही मुलाला बाप जीव घालतो. त्यालाही म्हणतो, एक घरात मरतुरा पोसायला मी भक्कम आहे, पण बाहेर कुठं जाऊ नको, कोणापुढे हात पसरू नको, घरात मरतुला पोसायला मी भक्कम आहे. मग जो कामधंदा न करणाऱ्या नालायकाला खाऊ घालतो, तो कामधंदा करणाऱ्या अज्ञाधारक मुलाला खाऊ घालणार नाही का? तसं जे देवाला मानत नाहीत अशाही औलादींचा सांभाळ देवच करतोय. अशा औलादी आहेत जगात देवच नाही म्हणणाऱ्या, पण त्यांचाही सांभाळ देवच करतो. मग जे देवाला मानतात, देवाची भक्ती करतात, त्यांचा करणार नाही का? म्हणून एक नाथ महाराजांचा हरिपाठ अतिशय गोड अभंग आहे. हरिपाठात आवडीने भावे
हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही. मग काय कर, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. ठेविले अनंते तैसेची राहावे. सावता महाराजांचा एक गोडा अभंग आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. देव जसं ठेवील तसं राहायचं. तुकोबरा म्हणतात, तो भगवान सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व सत्ताधीश आहे. तो सर्वांची काळजी करणार आहे, तो तुझी का करणार नाही. तू फक्त एक कर, तो ठेवील तसं राहा, पण रडत नाहू नको. चित्ती असू द्यावे समाधान, चित्तात समाधान ठेवून राहा. जे होईल त्यात समाधान मानायला शिकायचं. जे होईल त्यात काही हो. आपण चांगलं झाल्यावर समाधान मानतो, वाईट झाल्यावर समाधान मानत नाही. तुकोबरा म्हणतात नाही, काही हो, चांगलं झाल्यावरच समाधान मानतं असं नाही. वाईट झालं तरी समाधान माना. का, वाईट जे होतंय ते चांगल्या करताच होतंय, पण ते त्यावेळेला आपल्या लक्षात येत नाही. पुढे त्याचा परिणाम ज्या वेळेला चांगला दिसून येईल, मग त्यावेळेला म्हणतो बा ते तुझं ऐकलं ते बरं झालं, नाही तर कसं झालं असतं. परिणाम त्याचा चांगला दिसून आल्यावर मग आपण म्हणतो ते बरं झालं तेव्हा तुझं ऐकलं. म्हणजे जे ज्या वेळेला वाईट होतंय ते वाईट देखील चांगल्या करताच होतंय. म्हणून तुकोबरा म्हणतात, जे होईल त्यात समाधान मानायला शिका. तुकोबरांनी मानलंही. मला सांगा, दिवाळ आपलं निघालो आपल्याला काय वाटेल, दुःख वाटेल की नाही. पण तुकोबरांचं दिवाळ निघालं, तुकोबरांनी काय म्हटलं, बरे झाले देवा निघाले, बरं झालं. समाधान माना शिका. बायको जरी मेली, मरू नये कोणाची, पण मेलीच तर बाईले मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले. आयुष्य जोपर्यंत होतो तोपर्यंत ते राहिली. तिचं आयुष्य संपलं, बिचारी ती निघून गेली, मुक्त झाली. मलाही देवाने मायेतून सोडवलं. म्हणजे जे घडेल चांगलं घडेल तरी समाधान माना, वाईट घडेल तर मानाच माना. चित्ती असू द्यावे समाधान, कारण आपण त्यात काही बदल करू शकत नाही. वाईट ज्या वेळेला घडतंय ते कशाने घडतंय, आपण पूर्वी करून ठेवलेल्या संचिताने घडतंय. भोग जो आपल्याला प्राप्त होतो हा कोणता होतो. म्हणून चित्तात समाधान का ठेवायचं, चिंता का करायची नाही, तुकोबरा या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. वाहिला उद्वेग दुःखची केवल, वाहिला उद्वेग दुःखची केवल, वाहिला उद्वेग दुःखची फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे, भोगने ते फळ संचिताचे, एविले आनंदे तैसे ती राहावे. एविले चरणात तुकोबरा अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात. समाधान का ठेवायचं, देव ठेवील तसं का राहायचं.
तुम्ही जर समाधानात राहिला नाही, चिंता करत बसलात, तर चिंता करण्यातून पदरात काय पडेल? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. उद्वेग म्हणजे चिंता काळजी जर वाहिली तर केवळ दुःखची, केवळ दुःखच तुमच्या पदरात पडणार. चिंता करण्याने काय बदल होऊ शकणार नाही. चिंता करण्याने उलट अधिक दुःखच पदरात पडेल. म्हणून जितकी चिंता कराल तितकं केवळ दुःख पदरात पडेल. का? जीवनात जो भोग घडून येतो त्याला कारण आहे संचित. भोगने ते फळ संचिताचे. आपल्या जीवनात जो सुखदुःखाचा भोग घडून येतो त्याला कारण आहे संचित. म्हणून संचित जसं तुमचं भोग द्यायला आलं असेल तसं तुम्हाला भोग घडणार, तुमचा बदल होणार नाही. तुम्ही आता काय करता आणि आता काय भोगता याचा काही संबंध नाही. आता आपण जे करतो ते आता करतो, त्याचं फळ आता मिळत नसतं. पूर्वी करून ठेवलेल्याचं फळ आता मिळतं ना. आता जे केलं हे पुढे भोगायला मिळतं. आज आपण पेरणी केली, त्या पेरणीचं आज आपण अन्न खात नाही. पूर्वी पेरलेलं तयार झालेलं ते अन्न आज आपण खातोय आणि आज जे पेरलेले आपल्याला पुढे खायला मिळणार. तसं आता तुम्ही जे करता चांगलं की वाईट याचं फळ पुढे तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता जे प्राप्त झाले तुम्ही मागे केलेल्याचं, पूर्वी केलेल्याचं, त्याला म्हणतात संचित. आणि त्या संचितानेच भोग घडतो. संचिताशिवाय भोग घडत नाही. भोगतो न घडे संचिता वाचून. म्हणून मागचं वाईट तुमचं आता भोग द्यायला आलंय. आताच चांगलं तुम्ही चांगलं करत राहा, ते पुढे चांगलं फळ देणार आहे. मागचं वाईट आता भोगायला आल्यामुळे आता हा वाईट भोग तुम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून भोग तुम्ही आता काय करता याच्यावर नाही, पूर्वी काय करून ठेवलं त्याच्यावर आहे. म्हणून भोग हा संचितानुसार आहे. तो संचितावर ठेवा आणि आता चांगलं करायला लागा. मागचं वाईट भोगून संपेल, आताच चांगलं पुढे चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही लोक या तुकोबारांच्या प्रमाणाचा चुकीचा अर्थ करतात. चुकीचा असा अर्थ करतात, तुकोबारांनी लोकांना प्रारब्धवाद शिकवला, भोगवाद शिकवला. भोगने ते बळ संचिताचे, अन्नमान धन हेतू प्रारब्ध आधीन. प्रारब्धवाद शिकवला आणि आळशी करून ठेवलं लोकांना. पुरुषार्थ प्रयत्नवाद शिकवला नाही, पुरुषार्थवाद नाही शिकवला, प्रारब्धवाद शिकवला. भोगने ते बळ संचिताचे, अन्नमान धन हेतू प्रारब्ध आधीन नाही. तुकोबारांनी प्रारब्धवाद नाही शिकवला, प्रयत्नवादच शिकवलेला आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास का म्हणे. नव्हे जे संचित शब्द वापरतात तुकोबारांनी त्यांना झाडले चांगलं. येथे न घली आड संचितचा शब्द नाड. गावठी गोड बीजे वाढवे. प्रयत्नाला तुकोबारांनी जोर मारलेला आहे. प्रारब्धवाद जो शिकवलाय तो भोगाच्या बाबतीत शिकवलाय. भोगाच्या बाबतीत भोग तुमच्या हातात नाही, तो प्रारब्धाच्या हातात आहे. काय करायचं आता हे तुमच्या हातात आहे. कर्तृत्वाच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य आहे, भोगाच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही. भोगाच्या बाबतीत पारतंत्र्य. भोग हा संचितावर आहे. आता काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आता काय भोगायचं हे तुमच्या हातात नाही. आता काय भोगायचं हे तुमच्या संचिताच्या हातात आहे. आता काय करायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून करणे ते फळ संचिताचे असा पाठ नाही, भोगणे ते फळ संचिताचे असा पाठ आहे. भोग हा संचिताचं फळ आहे. काय करायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून आज तुम्ही निर्णय घेऊ शकता, प्यायची बंद, भलतं खायचं बंद. इथं कोणी पिणारी नसतीलच म्हणा या गावात. जर असतीलच तर त्यांनी आजपासून निर्णय घ्यावा की प्यायची बंद करावी, भलतं खायचं बंद करावं. आपला गाव आदर्श व्हायला पाहिजे. आदर्श गावात नशाबंदी पाहिजे. मांसाहार, मद्य, प्राशन ही सर्व त्याज्य आहे. त्या गोष्टी गावात घडायला नको, चांगलं ते घडावं. असा आदर्श गाव आपला म्हणला पाहिजे. दुर्व्यसन दुर्वर्तन नसावी. आज निर्णय घेऊ शकता प्यायची बंद, भलतं खायचं बंद. काय करायचं आपल्या हातात आहे, काय भोगायचं आपल्या हातात नाही. आता मी एक सांगतो तुम्हाला. एका पठ्ठ्याच्या मनात आलं काय, ह्या बुवाला शिव्या द्यायच्या. ह्या बुवाला म्हणजे कोणाला,
मला. का शिव्या द्यायच्या? अजून काय कीर्तन सोडत नाही. का सोडत नाही? वेळ होऊन गेलाय. का सोडत नाही? या बोला शिव्या द्यायच्या असं एकाच्या मनात आलं. उठला. मला सांगा, त्याला शिव्या देता येतील की नाही? शिव्या देता येणार. मग दिल्याच पाहिजेत का? शिव्या देता येऊ शकतात, पण दिल्याच पाहिजेत असं नाही. आपण देऊ शकतो आणि शिव्या न देता थांबवू शकतो. नाही, आपण त्यांना निमंत्रण दिले, बोलवले, झाला असेल थोडा उशीर. एरवी आपल्याला किती उशीर आणि किती जागत राहतो. रात्रभर गप्पा मारत राहतो, पहाटपर्यंत बसतो की नाही गप्पा मारत मारत. मग थोडंसं 10-15 मिनिट कीर्तनात नामचिंतनात गेलं तर काय वाईट गेलं का? त्याचं पाप लागणार आहे का? नाही. आपण शिव्या द्यायच्या नाही. नको. शिव्या देणं हे चुकीचं आहे. असा निर्णय घेतल्यावर राहू शकतो की नाही? तो शिव्या द्यायचं मनात आलं देऊ शकतो, आणि शिव्या देणं चांगलं नाही असा विचार केला तर थांबवू शकतो की नाही? म्हणजे शिव्या देणं न देणं हे त्याच्या इच्छेवर आहे की नाही? त्याच्या हातात आहे की नाही? त्याच्या हातात आहे. पण त्याने निर्णय चुकीचा घेतला. द्यायच्याशिवाय हे बोलो कसेच लाडवलेत, यांना नमुना दाखवलाच पाहिजे, त्याशिवाय जमायचं नाही. म्हणून त्याने निर्णय घेतला शिव्या द्यायचं. शिव्या द्यायला सुरुवात केली. शेजारी लगेच चोपदार होता, घेतली काठी, कीर्तनात विक्षेप करतो काय धरलं. दुसऱ्याने मारायला सुरुवात की तो म्हणाला, तुम्ही सगळे लोक जरी आले तरी मी मार खाणार नाही म्हणजे नाही. हे त्याच्या हातात आहे का? मार खायचा का नाही हे त्याच्या हातात आहे का? शिव्या द्यायच्या का नाही हे त्याच्या हातात आहे. पण शिव्या दिल्यानंतर मार खायचा का नाही हे तुझ्या हातात नाही. तू काय केलं त्याच्या हातात आहे. मार तुला का देणार लोक? तू शिव्या दिल्या म्हणून. म्हणजे मार हा तू काय केलं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून काय करायचं हे आपल्या हातात आहे, काय भोगायचं हे आपल्या हातात नाही. भोग हा आपले पूर्वी केलेले त्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, भोग हा संचितावर ठेवा आणि चांगलं करायला लागा. भोग नेते बळ संचिताचे ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. महाराज खूप सुंदर तुम्ही आम्हाला दिशा दिली. झालं, देव ठेवील तसं राहायचं. पण मी एकटा नाही ना, मी कुटुंब प्रमुख आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे. या संसाराचं काय करायचं? तुकोबराय म्हणतात, अरे त्याचाही भार आपल्यावर घ्यायचा नाही. आपला भार जसा देवावर टाकलाय तसाच यावत संसाराचा भार आपण देवावर वाहू. हेच तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतायत. तुका म्हणे घालो तयावरी भार, 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 म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, संसार देवा पायी ठेविले आनंदे तैसे ते राहावे, ठेविले आनंदे तैसे ते राहावे, ठेविले आनंदे तैसे ते राहावे. संसार देवा पायी समाधान.
ते राहावे हे विले अनंत तैसे ते राहावे हे विले अनंत तैसे ते राहावे असो द्यावे समाधान किती असो द्यावे समाधान हे विले अनंत तैसे ते राहावे हे विले अनंत तैसे ते राहावे हे विले अनंत तैसे ते राहावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणे घालू तयावरी भार. तुकोबरा म्हणतात त्याच्यावरच आपण भार घालू. म्हणजे काय करू, वाहू हा संसार देवापायी, संसार देवापायी आपण समर्पित करू. तुकोबराने त्याप्रमाणे केलं होतं. घालोनिया भार राहिलो निश्चिंती. तुकोबराने आपल्या संसाराचा सर्व भार देवावर घातला होता, म्हणून देव त्यांचा भार चालवित होता. घेतला सकळ भार माझा विठ्ठले. तुकोबराने कोकणात जाऊन मिरच्या विकल्या आणि उगवणी देवाने करून आणली. भगवान ते सर्व पार पाडतो. म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षणा दया सिंधू माझा. त्याच्यावर भार घातल्यानंतर तो उपेक्षा करत नाही. तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार घाला की तो नारायण कैवारी होईल. मग आपण कसं राहायचं, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. सेवा संपली, वेळ थोडा अधिक झाला, याबद्दल क्षमा असावी. तर तुकोबरांनी आपल्याला या कलियुगात जीवाला समाधान देणारी फक्त एक भक्ती आहे, ही साधना आहे. ही भक्तीच समाधान देऊ शकते. भक्तिपंथ बहु सोपा. म्हणून तुकोबरांनी भक्तीवर जोर दिला. गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आले. नामचिंतनाकडे, भक्तीकडे सर्व समाजाचं लक्ष वेधलं. याप्रमाणे आपणही आपल्या जीवनामध्ये ही भक्ती साधना करावी. सर्वत्र भगवान पाहावा. सर्व समाजाची सेवा, जनतेची सेवा करावी. ईश्वराची, संतांची सेवा करत राहावी. दुर्व्यसनं सोडा, दुर्वर्तनं सोडा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. आईवडिलांची सेवा, ईश्वराची, संतांची सेवा. संतांनी हीच आपल्याला दिशा दिलेली आहे. त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. कशावर? तुकोबरायांच्या अभंगांनी दगडांना तारले, आपल्याला नाही तारणार. दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले की नाही इंद्रायणीच्या डोहात? बुडवले. पण तुकोबरायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, तर ते बुडवलेले अभंग दगडांनाही घेऊन वर आले. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्याला आहे. आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. आता जी गाथा तुकोबरायांची आपण वाचतो, हे तुकोबरायांचे अभंग आपल्या हातात कधी आले? तिथे तरल्यानंतर आले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? आमचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ते बुडाले असते ना आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहुला तिथे राबवण्यात आली. त्याच